विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करा. वळूया मॅच कडे. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना संघ आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ. करूया गणपती बाप्पाला वंदन आणि जाऊया आपण या मॅचच्या समालोचन कार्याकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. साष्टांग नमन माझे गौरीपुत्र विनायका भक्ती निस्मरता नित्य आयु कामार्थ साधती. आई एकवीरा मातेला वंदन करत, ग्रामदेवतेला वंदन करत, तमाम आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांचं शब्दफुलाने हार्दिक स्वागत करत आपण बोलतोय आई एकवीरा चषक पर्व 16व. आजचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसातील पहिली लढत आपण या ठिकाणी बघतोय. सागर स्मृती आई चेंडिका कोपर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा. स्ट्राईकला बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत. हर्षद आणि जीतू. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस्टर अमित बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू घेऊन अमित. दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळत आहेत एकाच विभागातील, परंतु स्पर्धा म्हटल्यानंतर संघर्ष. वरी फर्स्ट बॉल थोडस वेट करून चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल बघायला मिळतोय. व्हेरी फर्स्ट बॉल. अमित खूप चांगला स्टार्ट देताना एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. पुढचा चेंडू त्यावेळेला थोडासा चेंडू राईज झाला, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अमित यांच्याकडनं. संघाचा बॅकबोन आहे. अनेक वर्ष आई चेंडिका कोपरच्या माध्यमातून खूप चांगल्या स्पर्धाच्या गोलंदाजाने हँडल केलेली आहेत. तो दिग्गज खेळाडू या वेळेला बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकताना पुढचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. ऑफ दी मार्क फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. अमर आम्हाला सांगतायत हर्षल. आता मात्र स्ट्राईकवर बॅटर येत आहेत. मिस्टर जीतू आणि हर्षल ही जोडी आहे. संघनायकाने म्हटलं होतं अबाव हर्षद. पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट. ओ शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला फक्त नाजूक टच करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. जितू सुद्धा या वेळेला पहिला चेंडू डॉट खेळतायत. 4 चेंडू झालेले आहेत. अवघी 1 धाव स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू मिस्टर अमित नावाप्रमाणे एक भन्नाट स्टार्ट देताना पुलचा फटका या वेळेला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण बघतायत लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळला गेलाय. ते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू वेगानं आला आणि त्यानंतर शॉर्ट मिड ऑफच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट केलं लॉंग ऑफ रिझनला. धावसंख्या पोहोचली ती 2 वरती. या षटकातील शेवटचा चेंडू हर्षद ऑन स्ट्राईक. जबरदस्त टायमिंग या वेळेला इनफिल्डच्या वरनं लेफ्टेड कव्हर्सला खेळतोय. चेंडू सरळ वेगानं ट्रॅव्हल होताना कव्हर पॉइंट मध्ये तदवर 2 धाबा परिपूर्ण बघायला मिळतात. पहिलं षटक आपण बघतायत गोलंदाज अमित पाटील च्या नावावरती राहिले 4 धाबा बिना कोई नुकसान से. ऐकूया आपण एक सकाळच्या सत्रातलं पीके सामूनचं एक अप्रतिम सॉन्ग एसटीचे. थँक्यू डीजे थँक्यू. सुंदर स्टार्ट. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर
नारायण एक अप्रतिम गोलंदाज ज्या गोलंदाजाने आपल्या अप्रतिम खेळाने वलय निर्माण केले तोच नारायण बझे गोलंदाजी ट्रॅकवर आहे. संघाचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू अमित पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवेल का एक प्रश्नचिन्ह आहे समोर. आपण जितूला बघतोय. प्रचंड क्षमता आहे जितूकडे आणि क्षमतेनुसार इथे योगदान द्यावं लागेल. नाट वेग या वेळेला मात्र डॉट बॉलची सांगता बघायला मिळते. जितू आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. समोर सागर स्मृती आई चंडिका कोपर संघ एक मोठा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जितूचा क्लास ही खऱ्या अर्थाने थँक्यू जांभूलपाडा संघाची एक जमेची बाजू असेल. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. यावेळेला इनफिल्डच्या वरनं चेंडू एक्झिक्यूट करताय. चेंडू कव्हर पॉइंट मधनं जातोय. जितू नावाचा ब्रँडेड 4 चौकार. थँक्यू धावसंख्या पोहोचले ते आपण बघतायत 8 वरती. एक स्पर्धा म्हटल्यानंतर जे महत्वाचं असतं पिचची आखणी आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने पंचांना डिसिजन योग्य देता येतं. त्यासाठी तुमच्या जी आखणी आहे ती भरपूर महत्वाची असते आणि त्या सकाळच्या सत्रामधले सर्वात चेंडू चला बॉल येतोय ती भरपूर महत्वाची असते आणि त्याच्यामध्ये ज्याचा हातखंड आहे किंवा ज्यांचं नावलौकिक आहे पिच आखणीसाठी आपण बघतायत आमचे पिंटू अजय असतील नकुल पाटील सर सागर वरठा आणि राजू यांचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करतोय कारण दरवर्षी दर दिवशी या अप्रतिम पिचची जी आखणी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते त्यासाठी हँड्स ऑफ असेल आमचे पिंटू अजय नकुल पाटील सागर वरठा आणि राजू. त्यानंतर खऱ्या अर्थाने साखरे गावातील अनमोल रत्न आहे आणि आज आमच्या स्टेजवरती ज्यांची मांदियाळी बघायला मिळते. यावेळेला पंच सांगतायत वाईड बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर कार्ड पुढे जाईल 9 वरती. आमचे विकी वजे असतील मनोज घरत असतील मनीष पाटील असतील रुचित पाटील आणि गिरीधर स्वामी सर्वांचं आम्ही करतो या ठिकाणी वेलकम. आपण ते सकाळच्या सत्रामध्ये एकविरा चषकासाठी जे आपल्या शुभेच्छा देत आहेत त्यासाठी थँक्यू. स्कोर पोहोचलाय तो 9. पुढचा चेंडू घेऊन नारायण जबरदस्त वेग या वेळेला थोडासा चेंडू टॉस झाला. नक्की स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग आहे नारायणकडे आणि त्याला डॉट बॉल. अनुशासन जबरदस्त आहे या गोलंदाजाचं आणि वेग आणि लेंथ लाईनला मेंटेन करणारी गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये थोडासा प्रभाव टाकताना इथे गुड शॉट आणि मात्र तिथे क्षेत्ररक्षकाला निवडले गेले आणि स्वीपर कव्हर्स मध्ये फलंदाज जितू बॅक टू द पवेलियन कडे जाताना आउट गॉन. थँक्यू. दरम्यान पहिला झटका इथे लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मिस दीपेश एका बाजूने हर्षद आहेत. इथे मात्र लेफ्ट हँड बॅटर दीपेशला पाठवले मैदानाच्या आतमध्ये. जितू मात्र बॅक टू द पवेलियन कडे गेला. जांभूळपाडा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय परंतु दीपेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत धावा येतील. आणि इथे ते सांगतायत समालोचकांच्या या शब्दाला अभिवादन करणारा चेंडू आहे. फेकून दिले सरळ फाईन लेगच्या डोक्यावरनं. दीपेश नावाचा ब्रँडेड षटकार एसटीचे.
थँक्यू. 15 धावा स्कोर कार्ड वरती. जबरदस्त शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग. पुढचा चेंडू याही वेळेला बॅटला स्विंग केलं होतं नारायण वझे. कमबॅकिंग करताना षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. 15 धावा आणि वेळ इथे संपलेली आहे ती 8.5 मिनिटं. मी प्रामुख्याने 25 मिनिटासाठी 5 षटकं देतोय, परंतु आज 25 मिनिटामध्ये मॅच पहिला ऑफ होणं गरजेचं आहे. याची थोडीशी नोंद घ्या, थोडंसं स्पीडअप करा. आपण 25 मिनिटामध्ये जर तुम्ही 5 षटकं कंप्लीट केली नाहीत तर मात्र एक खेळाडू 38 सर्कलमध्ये तुमचा शेवटच्या षटकामध्ये ज्या एक्स्ट्रा राहील याची आपण नोंद घ्या. 8.5 मिनिटं 15 धावा, त्याच्यामध्ये एक षटकार बघायला मिळालाय. मिस्टर दीपेशच्या बॅटमधनं एक जबरदस्त विस्फोटक स्टार्ट. धावसंख्या पोहोचली ती 15. लॉस ऑफ 1 विकेट. रिस्ट्रिक्शन रिलीज झालंय आणि इथून मात्र आपण बघू शकाल 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू सजवले जात आहेत. सेट करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन तयार अमित पाटील. आवळेला खूप चुकीचा फटका आणि हर्षद जात आहेत बॅक टू द पॅव्हिलियन कडे. थोडंसं उशिराने खेळलं आणि त्यानंतर बॉलने आपलं काम केलं होतं. गली रिझनला या ठिकाणी झेल बाद होताना मिस्टर हर्षद तंबूच्या आसऱ्याला परतताना यष्टीचे. थँक्यू. न्यूमॅन प्रसाद येत आहेत. एका बाजूने दीपेश ज्यांनी विस्फोटक स्टार्ट दिलाय आणि दुसऱ्या बाजूने मात्र हर्षद बॅक टू द पॅव्हिलियन कडे गेल्यात. न्यूमॅन प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना क्षमता प्रसाद कडे. अमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. आपल्याला बॅक टू द बॉलर आहे का नाही, यावेळेला आउट ड्राईव्ह आहे. एकदम धावसंख्या 1ने शॉर्ट मिडॉमध्ये फील्ड केलं जाईल. 16 ऑन अ स्कोर कार्ड. पुनश्च मी विनंती करतोय नेक्स्ट मॅचच्या कॉलसाठी ब्रदर स्पोर्ट्स चांदी आई गावदेवी माजिवली बी याच्यामधलं होणार आहे संघर्ष. नेक्स्ट मॅच 16 ऑन अ स्कोर कार्ड. अमित पाटील नावाप्रमाणे क्लास गुणवत्ता दाखवताना थोडस जखडून ठेवलंय, परंतु इथे आव्हान मोठं आहे. ज्या दीपेशने व्हेरी फर्स्ट बॉलला नारायण वझेला सरळ डीप पॅनलेगच्या वरनं षटकार मारला होता, तोच फलंदाज या ठिकाणी मिस्टर दीपेश ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू. ओ माय गॉड, क्लीन बोल्ड. फणीच्या डिस्ट्रॉय होताना आणि अमित पाटील यावेळेला आपली घातकता सिद्ध करताना दीपेश बॅक टू द पॅव्हिलियन. आउट गॉन. थँक्यू. इट्स अ न्यूमॅन. जतीन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. थोडस अडचणीमध्ये संघ सापडलाय जांभूळपाडा संघ आणि त्या अडचणीतून जर मार्ग काढायचा आहे तर प्रसाद आणि जतीनला आपलं 100% द्यावं लागेल. समय की मांग और वक्त का तकाजा. विकेट को भी सेव करो, रन्स भी बनाओ, तो आने वाला वक्त आपका होगा. परंतु अमित पाटील यांची जी घातकता आहे ती खूप चांगली बघायला मिळते. गतीला परिवर्तन केलं होतं. थोडासा स्लॉटमध्ये चेंडू होता. स्लिप पॉइंटला एक्झिक्यूट केलाय. सिंगल कंप्लीट झाले. 17 धावा ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 असताना आम्ही त्यांची परफेक्ट अनुशासन, एक चांगली एक्युरेसी आणि फलंदाजाचा फुटवर्कला रीड करणारी जी गोलंदाजी आहे, अनुभवाचा भंडार आहेत आणि सातत्याने त्या अनुभवाचा फायदा बेनिफिशियल कॉच मध्ये तब्दील करताना गुड जॉब अमित पाटील. आपल्याला ऑन साइडला खेळला गेला चेंडू. लॉंग ऑनचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करेल. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत.
आणि ह्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ आपला स्पेल मधला अंतिम चेंडू आहे अमित पाटील. अमित पाटील या वेळेला आणखीन एक धक्का देत आहेत का? आणखीन एक धक्का लागताना फलंदाज आपण बघतायत मिस्टर जतीन सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. 4 विकेट या ठिकाणी 18 धावांवरती जाताना फर्निचर किंवा जी टॉप लाईनची बॅटिंग आहे ती पूर्णतः डिस्ट्रॉय झाले. आता मध्यम क्रम खऱ्या अर्थाने आघात झाला आणि अशा वेळेला प्रसादच्या अगेन्स्ट कुंदन नावाप्रमाणे मात्र कुंदनला आपला क्लास दाखवावा लागेल. संघ अडचणीमध्ये असताना तुम्ही किती रनांचं योगदान देतात ते भरपूर महत्वाचं असतं आणि त्यानंतर जर तुम्ही ते योगदान दिले योग्य वेळी येणाऱ्या काळामध्ये मॅचेसमध्ये तुमच्यावरचा जो भरोसा आहे तो भरपूर वाढतो. त्यासाठी प्रसाद आणि कुंदन यांना इथून मात्र धावा बनवणं गरजेचं आहे. रन्स हॅव टू बी स्कोर अँड विकेट हॅव टू बी सेव्ह या परिस्थितीवर चालणं इथे पुढून योग्य होईल. 18 धावा 4 गडी बाद. नारायण वझे पुनश्च आपल्या स्पेल मधलं अंतिम षटक वैयक्तिक दुसरं सामन्याचं 4थं षटक घेऊन दाखल होत आहेत. पण या ठिकाणी बघतोय युट्यूबच्या माध्यमातून आमचे श्रोते जे आमच्यासोबत जोडले गेले त्यांचंही करतोय आम्ही. सन्माननीय रुपेजी नरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून वेलकम. एकविरा चषक 16व्या पर्वामध्ये मिस्टर नारायण भन्नाट वेग. आणखीन एक डॉट बॉल. नारायण वझे सुंदर गोलंदाजी करताना उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. सातत्य ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि ते सातत्य दाखवणारा संघ सागर स्मृती ऐचंडिका कोपर संघ क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून दाखवतायत. आपल्याला लाऊड अपील आणि इथे प्लम मध्ये पकडले गेले आहेत. आणखीन एक धक्का लागताना जांभूळपाडा संघाचा आणखीन एक विकेट बाद होतोय. मिस्टर प्रसाद बॅक टू द डगआउट. एसटीचे थँक्यू. एकविरा चषक म्हटल्यानंतर एक हक्काची मानाची प्रतिष्ठेची सन्मानाची आणि सर्वांना एक मोठं व्यासपीठ देणारी स्पर्धा म्हणून सातत्याने संपूर्ण पालघरभर संपूर्ण वसई विभागामध्ये ज्या स्पर्धेची दखल प्रत्येकाने घेतल्याने एक कौतुकाची थाप या स्पर्धेवरती पडते. तोच चषक एकविरा चषक शुभम आलाय आणि वाईट चेंडू हाताळला गेलाय. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल. 19 धावा ऑन स्कोर कार्ड. ब्रदर स्पोर्ट्स चांदीप आणि आई गावदेवी मांजिवली बी मांजिवली संघानं या ठिकाणी रिपोर्टिंग केले. आम्ही ब्रदर स्पोर्ट्स चांदीप संघानं विनंती करतोय की आपण आपले टी शर्ट कलेक्ट करायचे. तिथून पुढचा चेंडू नारायण. जबरदस्त चेंडू या वेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग आहे. चेंडू थोडासा उसळी घेतोय आणि डॉट बॉल. नारायण नावाप्रमाणे या ठिकाणी गुणवत्ता दाखवतायत. कारण जेव्हा तुम्ही ओपनचं क्रिकेट खेळत असतात व्यावसायिक क्रिकेट खेळत असतात जी गुणवत्ता तुमच्यामध्ये येते ती गुणवत्ता ग्रामीण विभागाच्या ज्या स्पर्धा हँडल करताना सातत्याने नजरेसमोर येते. पुलचा फटका ताकदवर नाही या वेळेला. चेंडू शॉर्ट मिडॉनला ट्रॅव्हल झालाय. सेलिम मिडॉन रिझर्व मध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 20वा षटक क्रमांक 4 आहे. सर नारायण पुढचा चेंडू घेऊन दाखल होताना आणखीन एक डॉट बॉल. तर आपण बघतायत धर्मवीर प्रतिष्ठान ब्रदर स्पोर्ट्स चांदीप हा संघ आपल्याला पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन दिसेल. डाऊन द लेग स्टिक आहे का तर स्वेर चेंडू आणि धावसंख्या स्वेर चेंडूने पुढे जाताना 21 वर स्थिरावले. ह्या षटकातील चेंडूने शेष आहेत 1. शेवटचा चेंडू
प्रेझेन्स ऑफ माइंड सिलिमडॉनला फक्त दिशा दिले. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न आहे शुभम यांचा आणि धावसंख्या 22 वर स्थिरावले. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताय शुभम. त्यांना माहिती आहे नारायण बसे आणि अमित पाटीलचा स्पेल संपलाय. दोन नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करावं लागेल. त्यासाठी स्ट्राईक आपल्या जवळ ठेवले. हे जे टायमिंग या ठिकाणी संपले ते 18:30 मिनिटं. हे लक्षात घ्यायचंय. इथून जी स्ट्राईक आपल्या जवळ घेतलंय धावसंख्या 22 आहे. इथून कमीत कमीत 25 ते धावा या खऱ्या अर्थाने गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला लढण्यासाठी प्रेरणा देतील. परंतु त्या धावा पूर्ण करण्यासाठी कुठला फलंदाज या ठिकाणी आपली विस्फोटक बॅटिंग दाखवेल याच्याकडे गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाचे खेळाडू असतील, त्यांचे समर्थक असतील, यांच्या नजरा मात्र लागलेल्या आहेत. थँक्यू. न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. रोहिदास आता 22 झालेले आहेत. इथून किती हा प्रश्न गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला पडलाय आणि मदतीच्या क्षणी दोन फलंदाज आहेत. एका बाजूने आपण शुभमला बघतोय आणि दुसऱ्या बाजूने कुंदन. कुंदन म्हटल्यानंतर एक विस्फोटक बॅटिंग करावी लागेल कुंदन आणि त्याच्या समोर असलेला फलंदाज शुभमला. बॉटमॅटचा यूज केलाय. चेंडू मात्र पॉइंटला खेळण्याचा इरादा डायव्हर्ट झाला आणि डीप गली रिझन मधनं आला. इथे संघर्षाचा शंखनाद करणारा 4 चौकार यष्टजे. थँक्यू. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. पुढचा चेंडू यावेळेला ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. थोडासा अनएक्सपेक्टेबल बाउन्स कुंदनला बघायला मिळाला आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता करताना रोहिदास मात्र क्लेवर गोलंदाजी हाताळतायत. दॅट्स अ गुड बॉल. डॉट बॉल. पुढचा चेंडू पलटोसा यावेळेला कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वेगाने चेंडूला फील्ड करेल. त्याचबरोबर 2 कंप्लीट 28 धावा ऑन अ स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. अतिशय उत्कृष्ट गोल्डन मॅजिक फिंगर आमचे स्कोरर अमर पाटील सातत्यानं एक चांगली कामगिरी करताना आणि चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक. पुढचा चेंडू भन्नाट वेग. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी रोहित यांच्याकडनं. चौकाराला डॉट बॉल. 2 धाबाल्या. निर्धाव चेंडू कंट्रोल मध्ये ठेवले रोहिदासनं. स्कोर 7-28. पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आणि ते गॉड बँडच्या रूपानं आणखीन एक धक्का लागताना कुंदन आउट. गॉन. थँक्यू. न्यूमॅन हर्षल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. रोहिदास यांच्या स्पेल मधला हा शेवटचा चेंडू आहे. हर्षल इथे उडवलाय डाऊन द ग्राउंड. गुड शॉट. सकाळच्या सत्रामधला ऑन दी अपचा लाजबाब षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय झाले आणि 34 यष्टीचे. थँक्यू.
अतिशय सुंदर क्लॅरिटी आपल्याला बघायला मिळते प्रो प्ले नेटवर्कच्या माध्यमातून. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण प्रामुख्याने जे मोठे इव्हेंट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. त्यासाठी तुम्हीच नक्कीच प्रो प्ले नेटवर्कला सबस्क्राईब करायचं आहे. धावसंख्या पोहोचलंय मला सांगतायत 34. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येत आहेत. अजित एका बाजूने हर्षलच्या बॅटमधनं आलेला षटकार, समोर आपण बघताय शुभम. पुलचा शॉट खेळायचा जरूर होतो ऑन साइडला, चेंडू डाऊन द ग्राउंड, थोडीशी चुकी झाली तिथे आणि तदबर चेंडू ला फील्ड केलं जाईल. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पोहोचली ती 36. 36 वर 36 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू 5 चेंडू मध्ये इथून 2-3 मोठे शॉटच्या शोधामध्ये असेल फलंदाज शुभम आणि हर्षल. पुढचा चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय आणि फलंदाज बाद होताना मिस्टर शुभम. चला न्यूमॅन थोडीशी घाई करा. मिस्टर ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हर्षलच्या बॅटमधनं षटकार आल्यानंतर शुभमनं आपला विकेट सॅक्रिफाईस केलाय, कारण जी क्षमता या ठिकाणी हर्षलनं दाखवलंय ऑन दी अपचा जो षटकार त्यांच्या बॅटमधनं आला, देखणा षटकार ओव्हर द बॉलर हेड, दॅट्स अ ब्युटिफुल इन ह्यूज सिक्सर ही प्लेड लास्ट बॉल अँड देन ही गेट स्ट्राईक. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र कॉट बँकच्या रूपानं हर्षल जात आहेत बॅक टू द पवेलियन. आउट गॉन. धक्का क्रमांक लागलाय तो 8वा. थँक्यू थँक्यू. चला टॉस साठी यायचंय नेक्स्ट मॅच. विनंती असेल बोर्ड टीम कॅप्टन दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स कडे सज्ज राहायचं. इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. धर्मवीर प्रतिष्ठान ब्रदर स्पोर्ट्स चांदी विपक्षाई गावदेवी मांजिवली बी. खूप चांगला शॉट सिलेक्शन इन टू द गॅप मध्ये, चेंडू सरळ जातोय तो डीप बॅकवर्ड पॉइंटला. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरा धावेचा अटेम्प्ट सुद्धा होतोय यशस्वी. 3री धाव आणि इथे फलंदाज बाद. आउट. थँक्यू. तर 9 गडी बाद. धाव्या स्कोर कार्ड वरती 38 आणि या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार होताना शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये 38 वर स्कोर इथे थांबलाय आणि 9 धक्के. प्रथम बॅटिंग करताना गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ. इथे आणखीन एक धक्का आणि ऑल आउट होताना संघ आपण बघतायत गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ. चला धर्मवीर प्रतिष्ठान ब्रदर स्पोर्ट्स चांदी विपक्षाई गावदेवी मांजिवली बी या दोन संघातला टॉस होईल आणि टॉस करण्यासाठी आम्ही मंथनजी यांना विनंती करतोय की आपण टॉस करायचा आणि टॉस करण्यासाठी नकुलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय कॉइन स्पिन.
चला शुभ असते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूला धर्मवीर प्रतिष्ठान ब्रदर स्पोर्ट्स चांदी आणि त्यांच्या विपक्षमध्ये आपण संघ पाहणार आहोत. पुढील मॅच मध्ये खेळताना आई गावदेवी माजिवली बी असे दोन संघ हे आपल्याला समोरासमोर इन ऍक्शन मध्ये खेळताना दिसणार आहेत. आई एकविरा चषक साखरे 2025 16व वर्ष आहे आणि 16व्या वर्षात काहीतरी नाविन्य हे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. दोन्ही टीमचे कॅप्टन समोरासमोर आपल्याला पाहायला मिळतात. नकुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. चॉईस दिला जातो आणि कॉइन चॉईस केला आहे आणि कॉइनच्या एका बाजूला आपण पाहतायत नागदाई देवी आहे आणि एका बाजूला आई एकविरा. धर्मवीर प्रतिष्ठान ब्रदर स्पोर्ट्स चांदीप आपला कॉल इथे कळवतायत. आई एकविरा इज द कॉल आणि नागदाय देवी. नाणेफेकीचा कौल आई गावदेवी माजिवली बी या संघाने जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? बॅटिंग फर्स्ट. इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. कसं वाटतं आई एकविरा चषक 2025 या स्पर्धेमध्ये खेळताना हे आयोजन आणि नियोजन कसं वाटतंय? खूप छान आहे. रुपेश दादाची मेहनत आहे इतकी खूप छान आहे. प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे. या अगोदर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट देखील ही स्पर्धा देखील अनुभवली आहे. काय स्ट्रॅटेजी आहे, काय टोटल तुम्ही स्वीकारून चालणार आहात? कुठल्या की बॅटर्सवरती तुमचा भरोसा आहे? आम्ही 60+ जाणार आणि आहेत योगेश जाधव आहे, मी आहे सुद्धा, यज्ञेश आणि धीरज आहे. नक्कीच तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. ब्रदर स्पोर्ट्स संदीप तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. कसं वाटतं या स्पर्धेत खेळताना तुम्हाला देखील? नाही, चांगली स्पर्धा आहे. दरवर्षी आम्ही खेळतो, खूप मजा येते खेळायला. आणि रुपेश दादा यांच्याबद्दल काय म्हणाल? त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आई गावदेवी माजिवली बी या संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. चला पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. धन्यवाद. वळूया आपण मॅच कडे. टार्गेट सेट केले 39, 39 टू विन. पहिला चेंडू घेऊन टॉस आहे. टायमिंग खूप चांगला आहे. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. अमित पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा बॅकवर्ड टॉस. लेग रिझनला 4 चौकार स्वीप केला आणि आपला इरादा या ठिकाणी स्पष्ट करताना अमित पाटील खूप चांगली स्टार्ट बघायला मिळते. 39 टार्गेट सेट असताना अमित पाटील आक्रमक फलंदाज आहेत. अनेक मैदानं गाजवणार असा खेळाडू. आक्रमकता हे खऱ्या अर्थाने या फलंदाजाची ओळख आहे. शांत हा कधीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. अमितनं स्टार्ट चांगली दिले. गोलंदाज आपण बघतायत कुंदन. पुढचा चेंडू वेळेला पुनश शॉट मिड ऑन रिझनला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. स्कोर असंख्य स्थिरावले ती 4. पुढचा चेंडू घेऊन तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. आईसाईड थोडीशी डळमळी झालेली आहे. लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल आला. स्कोर थांबवलाय कुंदन. चांगली वापसी आहे. व्हेरी फर्स्ट बॉलला चौकार आणि त्यानंतर आपण बघतोय की 2 सलग डॉट बॉल.
ही चांगली स्ट्रॅटेजी राहिली गोलंदाजाची, चांगली लेंथ या ठिकाणी बघायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन तयार होतील कुंदन. समोर अमित पाटील, नॉन स्ट्राइक कडे ते नारायण. पुढचा चेंडू, गुड बॉल, आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू. कुंदनला ज्या कामासाठी बोलवलं होतं गावदेवी स्पोर्ट जांभूलपाडा संघानं, ती जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता आम्हीच्या अगेन्स्ट दाखवताना पहिला थोडासा पुलटॉस होता, त्याला ऑन साईडला एक्झिक्यूट केलं होतं. त्यानंतर मात्र लेंथ लाईनला चांगलं मेंटेन करताना आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय. गुड बॉलिंग मिस्टर कुंदन. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना मिस्टर कुंदन इथे उडवलाय सरळ काऊ कॉर्नरला एक्झिक्यूट करताना वंशभाऊ सीमा रेषेच्या बाहेर अमित पाटीलच्या बॅटमधनं 4 चौकार. थँक्यू. धावसंख्या 8 वर स्थिरावले. थोडासा ओरपेच पद्धतीचा चेंडू आणि अमित पाटील हा मात्र गोलंदाजाच्या चुकीला सरळ 4 धावामध्ये कन्वर्ट करतोय. पुढचा चेंडू आपल्याला सरळ ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न आहे. इनफिल्ड मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. पहिल्या षटकाची होते समाप्ती. 8 धावा स्कोर कार्डवरती. येणारे चेंडू आहेत ते 30 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 31 31 एसटीचे. थँक्यू. आणि अमर पाटील आम्हाला सांगतायत पहिलं षटक संपण्यासाठी वेळ गेलाय 3.5 मिनिटाचा. नारायण पहिल्या षटकामध्ये आपण बघतायत नॉन स्ट्राइक कडे होते. संधी आले इथे गोलंदाजी ट्रॅकवर. दीपेश 30 मध्ये 31 बनवायचे आहेत. सकाळच्या सत्रामध्ये पहिला टॉस जिंकला आणि त्यानंतर मात्र सागर स्मृती आई चंडिका कशित कोपर या संघानं मात्र क्षेत्ररक्षण घेतलं. पुढचा चेंडू नारायण या वेळेला चेंडूला ऑन दीप खेळतायत आणि तिथे चेंडू सरळ हातामध्ये जाऊन विसावताना पहिला धक्का लागताना नारायण बॅक टू द पवेलियन. आउट गॉन एसटीचे. थँक्यू. सन्युमान दीपेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सुद्धा आपण दीपेशला बघतोय. 8 धावा असताना महत्वाचा एक मोठा खेळाडू स्वस्तामध्ये बाद झालाय. नारायण बॅक टू द पवेलियन डगआउट कडे आलेले आहेत. थोडंसं प्रेशर आहे इथे. जर दीपेशने आणखीन 1-2 विकेट योग्य वेळी या ठिकाणी जर घेतले तर मॅच मधला जो दोलायमान स्थिती आहे ती निर्माण करू शकतात. बघूया 29 मध्ये 31 बनवायचे. टार्गेट मोठं नाहीये परंतु हे टार्गेट अचीव करताना जर विकेट इथे जर बघायला मिळाले गोलंदाजाच्या माध्यमातून ब्रेक थ्रू देता आले तर मात्र प्रेशर थोडंसं बॅटिंग टीम कडे कन्वर्ट होऊ शकतं. ऑप्शनच्या भरपूर चांगल्या लेंथ लाईनला हाताळलेला चेंडू डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू इथे बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी दीपेश आणि पहिलं षटक जे हाताळलं होतं गोलंदाज कुंदन. 8 धावा परंतु 2 चौकार आणि त्यानंतर 4 सलग डॉट बॉल. ही जमेची बाजू राहिले. स्ट्राईक रोटेट होत नाहीये आणि तो प्लस पॉइंट आहे इथे संघाचा. चुकीचा बॉल.
पंचांचा कॉल आहे 9 चेंडू म्हणजे एकंदरीत मिळत आहेत 5 आणि धावसंख्या 5 ने फ्लाय होताना 13 वरती येणाऱ्या चेंडूवरती असेल फ्री हिटचं लायसन्स. जेव्हा चांगले चेंडू पडत आहेत किंवा तुम्ही हाताळतायत तर कुठेतरी थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट करण्याचा प्रयत्न केला, वेग जास्त देण्याचा प्रयत्न केला आणि तिथे भीमर हाताळला गेलाय. पंच यावेळेला 9 घोषित करतायत. 13 धावा इथून न्यू आलेला बॅट्समन मिस्टर दीपेशला फ्री हिट आहे. सायरन हे दर्शवताना खतरों की घंटी बज चुकी आहे आणि चांगला बॉल डॉट बॉल आलाय. 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. खूप चांगली गोलंदाजी. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटला ब्रश करताना टार्गेट हिटचा अटेम्प्ट झाला असता चित्र वेगळं असतं. धावसंख्या पोहोचले 14 वर. 14 धावा. 25 ची अजूनही गरज आहे. 39 धावा काढताना थोडस प्रेशर कन्वर्ट करण्याचं काम करत आहेत गोलंदाज दीपेश. चांगली बॉलिंग. भीमर एक हाताळला गेला आणि त्यानंतर त्याच्यावरती चौकार आलाय. अमित पाटील ऑन स्ट्राईक. अबळेला उडवलाय मिड विकेटला. स्ट्रॉंग झोन आहे अमित पाटील यांचा. आपला सिग्नेचर शॉट खेळताना सरळ बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेगला क्लिअर करताना चेंडू वन्स बाउन्स 4. धावसंख्या पोहोचली ती 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 21 ची गरज आहे. तर षटकाची झाली समाप्ती. चला लवकर फील्ड अरेंज करायचे. 2 षटकं कंप्लीट झालेले आहेत. 18 रन्स आणि 24 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 21. चांगली बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 10. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. जरी या ठिकाणी 39 धावांचं टार्गेट असलं तरी मात्र गावदेवी स्पोर्ट जांभूळपाडा संघाचे जे गुणवान गोलंदाज आहेत तो आपला क्लास दाखवत आहेत आणि नवीन बॉलर कुंदन येत आहेत पुनश्च वैयक्तिक दुसरं सामन्याचं 3रं षटक घेऊन. कुंदन तयार. समोर दीपेशला आपण बघतोय. 21 ची गरज आहे. धावा स्कोर कार्ड वरती 18. कुंदन पहिला चेंडू बॅक टू द बॉलर आणि इथे आणखीन एक धक्का लागताना दीपेश येत आहेत तंबूच्या आसराला. आउट गॉन. थँक्यू. चांगला झेल इथे बघायला मिळतोय. नवीन महेश न्यू मान दाखल होताना मिस्टर महेश. पुढचा चेंडू घेऊन तयार. कुंदन उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपण बघतोय. आणखीन एक चांगला डॉट बॉल. गुड बॉलिंग. जरी 39 धावा असल्या तरी आमचा जो क्लास आहे, आमची जी गुणवत्ता आहे, आमचा जो संघर्ष आहे
तो क्षणोक्षणाला आणखीन घातक आम्ही करू शकतो. मॅसेज आहे कुंदन यांचा. बॅक टू बॅक 2 डॉट हाताळत चांगली गोलंदाजी. महेशला सुद्धा चेंडूवरती थांबून ठेवलंय. थोडस डॉमिनेट केलंय कुंदननं. पुढचा चेंडू आणखीन एक डॉट बॉल आणि बाल बाल बचे असं म्हणायला हरकत नाही महेश. प्रेशर आता फलंदाजाकडे आहे. हे चित्र क्लिअर झालं इथे. सलग 3 डॉट बॉल. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे ते 21 आणि 21 धावा इथे बनवायच्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी इथे बघायला मिळते. कुंदन यांचा वेग, व्हेरिएशन, टप्प्यावरती नियंत्रण, खांद्याचा सुंदर उपयोग, बॅकअप द गुडलन गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजाचं रीड केलेलं फुटवर्क हे यशाचं खऱ्या अर्थाने सातत्य आहे. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू आणि यावेळेला गती परिवर्तन महागात पडलंय. थोडासा हलकासा चेंज ऑफ द पेज. चेंडू वळवण्याचा प्रयत्न आणि त्याला वळवलंय सरळ. बॅकवर्ड टस्कोर एक रिझन मध्ये येतोय. 4 चौकार. थँक्यू. 22 धावा स्कोर कार्ड वरती. महेश चांगला शॉट खेळतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधनं ओर द रोप. 4 चौकार. पुढचा चेंडू सर कुंदन चांगला उपयोग. बॉटमहँडचा यूज केला गेलाय. सिंगल या ठिकाणी मिळेल. बॅकअप आहे. धावसंख्या पोहोचेल ती 23 वरती. अजूनही 16ची गरज आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर ह्या षटकातील चेंडूने शेष आहेत ते 19 चेंडू आणि 16 रनची गरज. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना कुंदन चांगला स्पेल हाताळतायत. समोर अमित पाटील. आवळेला बॅक टू द बॉलर. तो चेंडू थोडासा पिचवरती आदळलाय. सिंगल कंप्लीट झालंय आणि धावसंख्या पोहोचेल ती 24. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलं एसटीचं आहे. चला या ठिकाणी 15 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतायत. गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ प्रथम बॅटिंग करताना थोड्याशा धावा त्यांच्या स्कोर कार्डवरती कमी बघायला मिळत आहेत. परंतु लेंथ लाईनला मेंटेन करत ह्या धावा कशा पद्धतीने बॅटरला थोडंसं टेन्शन देतील याकडेची रणनीती आहे, जी स्ट्रॅटजी आहे ती कमालीची आहे. 14 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. 3 षटकं कंप्लीट झालेले आहेत. 24 धावा 8च्या सरासरीने बघायला मिळत आहेत. येणारे 18 चेंडू आणि 15चं इक्वेशन आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपेश, ज्यांनी जाईंटनं पहिलं षटक हाताळलं होतं, दुसरं तो 4थ्या षटकासाठी पुनश्च दाखल झालाय. समोर अमित पाटील यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर 13. चला गेम इज ऑन. पहिला चेंडू 4थ्या षटकातील आणि इथे अल्टी पल्टी फॅन्सी शॉट. चेंडू सीमा पार. 4. तर मात्र 11 धावांची गरज आहे. धावसंख्या 28 वर पोहोचले.
11 धावांची गरज आहे. अमित पाटील यावेळेला फुल टॉस चेंडूला खूप चांगल्या टायमिंगने खेळताना धावसंख्या 4 ने आकार घेताना वैयक्तिक 17 आणि टीमचा जो स्कोर आहे तो म्हणजे 28. दीपेचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्विच हिट केले यावेळेला आणि धावसंख्या 4 ने आकार घेताना पुढचा चेंडू चांगला हुक केलाय आणि इथे मात्र सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 34. 5 धावांची गरज आहे. बॅक टू बॅक 2 मोठे शॉट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू फक्त दिशा देण्याचं काम. इथे मात्र सिंगल रन्स पूर्ण होईल का? तर धावसंख्या स्थिरावली ती 35. 4 रनची गरज आहे. चला मी विनंती करतोय धर्मवीर प्रतिष्ठान ब्रदर स्पोर्ट्स चांदी आपण आपली लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. धावसंख्या 35. 4 धावांची गरज आहे. चला पुढचा चेंडू बॅक टू द बॉलर. डॉट बॉल. पुढचा चेंडू आपल्याला हुक करण्याचा प्रयत्न. लेग गलीला चेंडू फील्ड केला जाईल. डॉट बॉल. चला अंतिम चेंडू आहे आणि या ठिकाणी फलंदाज आपण बघतोय महेश मॅच फिनिशर म्हणून पुढे येईल का हे बघावं लागेल. आपला शेअर करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. एक धाव कंप्लीट आणि आता 3 धावेची गरज येणारी चेंडू आणि आणखीन एक धाव परिपूर्ण. थ्रो चुकीचा झालाय. बघूया. तर 2 धावा हव्यात. धावसंख्या 37. चला लवकर फील्ड अरेंज करा. याच्यानंतर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्वरित आपण फील्ड अरेंज करायची नेक्स्ट मॅच मध्ये. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतील. पुढचा चेंडू हळवारपणे फक्त दिशा दिली आहे. सिली मिड ऑफला. स्कोर इज लेवल नाव. एका धावेची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू आणि आणखीन डॉट बॉल.
आणि सिंगल इथे कंप्लीट झालंय. हार्डलक गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ इथे आला. सुंदर क्रिकेट आपण दाखवलं त्याबद्दल आपलं कौतुक. वळूया प्लेअर ऑफ द मॅच कडे आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय अमित पाटील ठरतोय या ठिकाणी मॅचचा हिरो. चला या अमित मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी.